विधान परिषदेची ही सर्व धामधूम एका बाजूला सुरू असतानाच महाविकास आघाडीचीही आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथे बैठक पार पडली। 12 जुलै रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी महत्त्वाच्या नेत्यांकडे सोपवण्यात आलेली आहे। तसंच महाविकास आघाडीचे तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखण्यात आली। विधान परिषदेसह महाविकास आघाडीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चाही पार पडली आहे। काही नाही, आता विधानसभेच्या पूर्वतयारीची मीटिंग आहे। एक राज्यभरातून तिन्ही पक्षाचे सगळे प्रमुख बोलावून एक मोठी सभा मुंबईत घ्यायची। ती तारीख अजून फायनल नाही झाली, ते होईल। महायुतीच्या त्या भ्रष्ट सरकारला हद्दपार करणं हाच आमचा महाविकास आघाडीचा एक अजेंडा राहणार आहे आणि त्याचे सगळे मुद्दे प्लॅनिंग सगळे तयार करण्याचं काम सुरू आहे। जनतेचे आभार मानण्यासाठी काय करता येईल त्याच्यावर चर्चा झाली आणि पुढच्या काही दिवसामध्ये मुंबईमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांना बोलून आपण एकत्र लढणार आहोत आणि तुम्ही एकत्र लढल्यामुळे कार्यकर्ते एकत्र आले, गावागावात एकत्र आले, त्याच्यामुळे आपण 31 जागेवर 30-31 जागेवर पोहोचू शकलो। ही भावना आहे सगळ्यांची आणि ती भावना विधानसभेसाठी अजून एनकरेज करण्यासाठी म्हणून प्रयत्न केले पाहिजे। विधान परिषदेची निवडणूक 12 तारखेला आहे आणि आम्हाला आमची शेवटी आम्ही नियोजन त्याचं कसं करता येईल या दृष्टीने चर्चा केलेली आहे आणि त्या विधानसभासुद्धा लवकरच येऊ घातलेल्या आहेत। त्यामुळे विधानसभेच्या दृष्टीनं जे जागा वाटप या सगळ्या गोष्टी आता सुरू होत आहेत। आज काही त्यावर फार चर्चा नाही, परंतु साधारण कधीपासून हे सर्व बैठका करायच्या ह्या सगळ्या चर्चा प्राथमिक चर्चा होत्या। आज सर्व प्राथमिक चर्चा होत्या त्या आज झालेल्या आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा घोडेबाजाराची भाषा वापरली जाते। महायुतीकडे पुरेशी मतं आहेत आणि त्यामुळे आम्ही आमचे 9 उमेदवार जिंकून आणू असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी बोलून दाखवला। यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधताना फडणवीसांनी घोडेबाजाराची भाषा वापरली तर दुसरीकडे घोडेबाजार करणारेच घोडेबाजारावरती बोलतात असा पलटवार नाना पटोलेंनी केलाय। आता उद्या सांगता येईल, कारण आमच्या महायुतीकडे पुरेसे मतं आहेत। त्या मतांच्या आधारावर आम्ही आमचे 9 उमेदवार उभे केलेले आहेत। आपण जर आमची बेरीज बघितली तर 9 उमेदवारांना निवडून आणण्याकरता जी मतं लागतात ती आमच्याकडे आहेत। महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार उभा केलेला आहे, त्यामुळे त्यांना जर घोडेबाजार करायचा असेल तर ते उमेदवार ठेवतील, तो करायचा नसेल तर ते उमेदवार परत घेतील। मला पूर्ण विश्वास आहे की महायुतीचे 9ही उमेदवार निवडून येतील। घोडेबाजार करणारीच लोक घोडेबाजाराची चर्चा करतात आहे। त्यांची जी संख्या आपण पाहिली 8 उमेदवारांसाठी बरोबर आहे, पण जो 9वा उमेदवार त्यांनी टाकला त्याला 20-25 मतं आणणार कुठून हे लोक? त्यामुळे घोडेबाजार, त्यांना भ्रष्टाचाराने पैसा कमवला आणि आता पैशांनी विकत घेण्याचा काही प्लॅन त्यांचा चाललेला असेल आणि म्हणूनच राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री हे घोडेबाजाराची चर्चा करत आहेत। खरं तर त्यांनी विड्रॉल करायला पाहिजे होता, पण तेच घोडेबाजाराची चर्चा करतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।